भोरमधील सभेमध्ये अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र डागलं। आत्ताच्या खासदारांनी पुस्तिका छापली, त्यात मी केलेली कामं छापण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। नुसती भाषणं करून काही होत नाही, मी दिवसभर भाषणं करू शकतो असंही अजित पवारांनी म्हटलंय। आम्ही कामं करतो, इतरांसारखं खोटं बोलत नाही असा टोला अजित पवारांनी लगावलाय। मी शब्दाचा पक्का आहे, शब्द दिला तर कोणाचं ऐकत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। तर 3 वेळा त्यांना निवडून दिलं, आता सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केलंय। उद्या कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता ज्यांना 15 वर्ष निवडून दिले त्यांनी काय तुमच्या करता केलंय त्याचा जरा शांतपणे डोळे झाकून विचार करा। आणि मग मी आपल्याला हे सांगेन, त्यांची 15 वर्षाची कारकीर्द आताच्या खासदाराची, आणि तुम्ही निवडून जर घड्याळाला दिलं तर त्याची 5 वर्षाची कारकीर्द त्या 15 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा याची 5 वर्षाची कारकीर्द अधिक उचली आणि त्याच्या पूर्वीला तुमची न्याय मिळाली असेल। ते सगळे विसरतात, आम्ही सगळे एका पक्षात होतो 17.5 वर्ष, एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो। आणि माझा विश्वास आहे की त्यांनी फक्त, ते मराठीतच आहे त्याच्यामुळे त्यांनी फक्त जर ते अर्धा तास पुस्तक वाचलं ना तर ते उद्या किंवा 7 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करतात। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।